प्रदूषण, वातावरणातील सतत बदल आणि प्रतिजैविकांचा बेसुमार वापर यामुळे आज नागरिकांचा खोकला लवकर बरा होत नाहीये। काही वर्षापूर्वी वर्षातून एकदाच होणारा खोकला औषधांनी 4-5 दिवसात बरा व्हायचा। मात्र आता औषध घेऊनही खोकला आठवडे टिकून राहत असल्याचे चित्र समोर आहे। नमस्कार, मी सनोफर, तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज। तज्ञ डॉक्टरांच्या मते हवेतील प्रदूषण, धूर, दमट वातावरण यामुळे श्वसन मार्ग सतत खरवडला जातो। त्यामुळे जखमा भरून येत नाहीत आणि व्हायरसचे व्हेरिएंट पूर्णपणे नष्ट होत नाहीत। नोबेल हॉस्पिटलचे श्वसनविकार तज्ञ डॉक्टर आशिष धोत्रे सांगतात की अजिब्रोमायसिन सारखी प्रतिजैविके वारंवार घेतल्यामुळे जंतू निर्बल न होता अधिक शक्तिशाली होत आहेत। त्यामुळे आता जास्त ताकदीची आणि महाग औषधे घ्यावी लागत आहेत, ज्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो। मधुमेह, कर्करोग, हृदयरोग, श्वसनविकार, स्थूलपणा असलेल्या रुग्णांना खोकला झाल्यास अधिक त्रास सहन करावा लागतो। अनेकदा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते। नोबेल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर दिलीप माने सांगतात की खाण्याच्या सवयीमुळे खोकला वाढतो। रात्री उशिरा जेवण केल्याने पित्त घशात येते आणि खोकला वाढतो। त्यामुळे सूर्य मावळण्याआधी जेवण करा, 2.5 तासांनी झोपा आणि हलका आहार घ्या। तज्ञांचा सल्ला असा की सेल्फ मेडिकेशन टाळा, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या। प्रदूषण, धूळ यापासून स्वतःचे संरक्षण करा आणि आरोग्याबाबत जागृत राहा, कारण आज दुर्लक्ष केलं तर उद्या उपचार अधिक कठीण होणार आहेत। अशाच आरोग्यपूर्ण माहिती घेण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आरोग्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा।